PDF दे आत्ताची दे. सर्वांचं स्वागत आहे. आज मीटिंगला जॉईन हो फक्त. पार्ट्स ऑफ स्पीच या 8 प्रकारांपैकी वर्ब यावर आपण आज चर्चा करणार आहोत. वर्ब आणि ॲडवर्ब. तर प्लीज माईक बंद करा. आधी सोमत सरस्वती मॅडम तुमचा माईक म्यूट करा मॅडम. माझं माईक बंद करू? नाही चालू ठेवा मॅडम. हा, स्क्रीन शेअर करते मी. हो. सर्वांना नमस्कार. पार्ट्स ऑफ स्पीच या आपल्या आजच्या पार्ट्स ऑफ स्पीच मधील आपण आज वर्ब आणि ॲडवर्ब यावर चर्चा करणार आहोत. तर तत्पूर्वी मी एक फ्री टास्क म्हणून चॅट दे. चॅट मीटिंग मध्ये का तू? मीटिंग मध्ये नाही आहे का तू? मीटिंग ऑन. तर मी एक तुम्हाला क्रियापद देत आहे, रन. तर चॅट मध्ये रन या क्रियापदाविषयी त्याची चेन तयार करायची. आता क्रियापदांची चेन करायची तयार. वर्ब चेन आपण त्या टास्कला नाव आहे त्याचं. तर रन शेवटी एन येणार आहे. तर एन पासून सुरू होणार वर्ब आपल्याला लिहायचे चॅट मध्ये. नो वर्ब एक आहे. आपल्याला फक्त वर्बची चेन करायची आहे.
नॅप. ओके. आरती मॅडम यांनी नॅप हे दिलेलं आहे. आता नॅप पासून पी शेवटचं जे अक्षर आहे त्या पी पासून आपल्याला प्ले. व्हेरी गुड. प्ले मध्ये आता वाय पासून करा. वाय ची चेन. पॉज. ओके. व्हेरी गुड. ई. 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 यॉन. व्हेरी गुड. परत एन आलंय. एन. एन पासून वर्ब. एन चे वर्ब बघा. न्यू. ओके. न्यू हे वर्ब येतं का बघा. बघा पटपट येऊ देत कमेंट्स मध्ये. एन चे वर्ब. मीटिंग में join झालं. चला पटकन. एन चे वर्ब. नॉक. नॉक येईल का बघा. नॉक. पण नॉक मध्ये के. नो. नो. नो हे वर्ब म्हणता येईल का. बघा क्रिया दाखवणारा शब्द आपल्याला करायचा आहे. नोटीस. नीड. ओके. छान. आता नोटीस. नीड. डी. डी च बघा. डी च आपण डी च बघूयात. डी चा वर्ब डू. ओके. आता ओ चा वर्ब. ओ पासून वर्ब बघा. क्रिया दाखवणारा शब्द. ऑपरेट. व्हेरी गुड. परत ई चा वर्ब बघा. ईट. ओके. ओन्ड. ठीक आहे. आपण ईट पर्यंत थांबूयात. आता छान सर्वांनी प्रतिसाद दिला. प्रतिसाद दिलेल्यांचं सर्वांचं अभिनंदन. तर आपण आता एक छोटा खेळ घेतला. गेम घेतला आणि तुम्हाला एक वर्बची चेन करायला सांगितली होती आणि छान रिप्लाय आले. ती ऍक्शन चेन म्हणूयात आपण त्याला. असे जे ऍक्शन वर्ड होते ते सगळे जे आहेत ते सगळे आहेत वर्ब. आणि आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच मधील वर्ब जो की वाक्याचा आत्मा आहे तो आपण बघणार आहोत. त्याविषयी आज आपण महत्वाचं आपल्या टीईटीच्या दृष्टीने काय काय महत्वाचं आहे हे थोडक्यात आपण बघणार आहोत. तर वर्ब म्हणजे खरंच वाक्याचा आत्मा असतो आणि त्याशिवाय हे वाक्य जसं बघा शिक्षक आता बघा इथं वर्बचा अर्थ आपल्याला काय म्हणता येईल तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला वर्ब असे म्हणायचे. जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियावाचक शब्द म्हणजेच वर्ब असे म्हणायचे. एक उदाहरण आहे इथं. आय गो. आय एम गोईंग. आय हॅव गॉन. यामध्ये
आय गो, डार्क बोल्ड मध्ये जे दिलेले आहेत ते सर्व ऍक्शन दाखवणारे वर्ड्स आहेत आणि हे सगळे ऍक्शन वर्ड्स जे आहेत ते सर्व ऍक्शन वर्ड्स त्याला आपण वर्ब म्हणायचं. आता आय गो, गो म्हणजे जाण्याची क्रिया आहे. आय एम गोईंग, मी जात आहे. आय हॅव गॉन, मी गेलेलो आहे. तर अशा क्रियादर्शक शब्द ऍक्शन वर्ड्सला काय म्हणायचं? वर्ब. आता वर्बचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजेच काही वर्ब असे आहेत की ते ऑब्जेक्टवर अवलंबून आहेत, म्हणजे कर्मावर अवलंबून आहेत. असे कर्मावर अवलंबून असणारे जे वर्ब्स आहेत ते असतात ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. त्यालाच काय म्हणायचं? ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते. एखाद्या वाक्यात त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी तिथं कर्म आवश्यकच असते, त्यास सकर्मक म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, गोपाल कॉट अ बॉल. यामध्ये कॉट हे वर्ब आहे आणि गोपाल कॉट. आता काय कॉट? तर व्हॉट असा आपण प्रश्न विचारायचा क्रियापदाला. व्हॉट, तर त्याचं उत्तर काय येईल? अ बॉल. काय येईल उत्तर? अ बॉल. मग इथं व्हॉटचं उत्तर जर आलं तर ते असणार आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. हॉर्सेस कॅरी कार्ट्स. यामध्ये कॅरी हे वर्ब आहे आणि त्याला आपण व्हॉट असा प्रश्न विचारला, व्हॉट कॅरी, तर कार्ड्स असं त्याचं उत्तर येणार आहे. आणि इथं अर्थ पूर्ण होण्यासाठी नुसतं हॉर्सेस कॅरी असं म्हणलं तर कळणार नाहीये, वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाहीये. पण कार्ड्स असं जर ऑब्जेक्ट घेतलं तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला लक्षात येतो. मग असे जे कर्मासहित क्रियापद असतात त्यांना आपण सकर्मक म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. आता ट्रान्झिटिव्ह झाला तर त्याच्या विरुद्ध आहे इनट्रान्झिटिव्ह. म्हणजे जे वर्ब्स एकदम स्वतंत्र असतात, इंडिपेंडंट असतात, त्यांची क्रिया त्यांनी तो एकटा वर्ब जरी असला तरी त्यात अर्थपूर्ण होतो. त्याला अर्थपूर्ण करून घेण्यासाठी दुसऱ्या कर्माची गरज नसते. असे जे वर्ब्स असतात ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. यामध्ये आय स्टँड, शी गोज, लीला विप्स, दे प्ले. इथं अर्थ पूर्ण होतो. आय स्टँड, मी उभारलो. शी गोज, ती गेली. लीला विप्स, लीला रडत आहे. दे प्ले, ते खेळत आहेत. इथं क्रिया पूर्ण झालेली, अर्थपूर्ण झालेला आपल्याला लक्षात येतो. इथं कुठल्याही कर्माची गरज नाही म्हणून हे आहेत इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आता बघा, आपल्याला एक ट्रिक इथं देते, सांगते की ट्रान्झिटिव्ह आहेत का इनट्रान्झिटिव्ह वर्ड्स आहेत. ह्यासाठी आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा, व्हॉट आणि whom. जर व्हॉट आणि whomचं उत्तर मिळालं तर ते असतात सकर्मक. काय असं प्रश्न विचारला, मगाशी आपण बघितलो. कॉटला प्रश्न विचारला, व्हॉट कॉट, तर बॉल हे उत्तर आलं. कॅरीला प्रश्न विचारला, व्हॉट कॅरी, तर कार्ट हे उत्तर आलं. त्यामुळं ते क्रियापद होते ट्रान्झिटिव्ह. आणि जर आपण whom असं विचारलं, तर त्याला उत्तर जिथं येत नाही तर ते असतात इनट्रान्झिटिव्ह. आता इथं काळाचे नियमानुसार काही वर्ब्स आहेत. वर्ब मधले पुढचा प्रकार आहे ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह. त्यामध्ये पुढचा प्रकार आहे रेग्युलर वर्ब्स आणि इररेग्युलर हे प्रकारचे वर्ब्स आहेत. त्यामध्ये काही वर्ब जे असतात ते नियमित असतात. त्यांच्या क्रमानुसार काळ बदलला की त्यांचं रूप पण त्या नियमानुसार बदलतं. ते असतात रेग्युलर वर्ब्स. आणि जे नियमानुसार बदलत नाहीत, स्वतःच
नियम ते बनवतात. आता इथं एक आकृती छान दिली आहे बघा. नियमांचं पालन करणारं त्यांची रचना सेम आहे आणि पुढं जे आहे चौकोन, त्रिकोण, गोल असा जो आकृतीबंध दिलाय तो वेगळा आहे. त्यामुळं त्याच्यावरून आपल्याला ही आकृती डोळ्यासमोर ठेवायची, रेग्युलर, इररेग्युलर. आता त्याची उदाहरणं बघा. रेग्युलर वर्ब्स कसे असतात तर हे एकदम सोपे असतात. ज्या क्रियापदांच्या रूपात नियमानुसार बदल होतो त्यांना आपण नियमित क्रियापदे असे म्हणतो. मग नियमित क्रियापद जे आहेत ते आहेत प्ले, प्लेज, प्लेइंग, प्लेड. म्हणजे हे नियमानुसार इथं प्लेचं प्लेड होतं आणि आपल्याला जर परीक्षेत हे आलं तर हे ओळखायला सोपं जातं, कारण हे रेग्युलर ईडी लागलेलं असतं त्याला, त्यामुळे ते आपल्याला ओळखायला सोपं जातं. पण जे इररेग्युलर असतात ते इररेग्युलर वर्ब्स बघा, तर ते काय असतात, ज्या क्रियापदांच्या भूतकाळी किंवा भूतकाळी धातुसाधित रूपात नियमानुसार बदल होत नाही त्यांना अनियमित क्रियापद म्हणजेच इररेग्युलर वर्ब असं म्हणतात. आता रिंग, रिंगचं इथं रिंगड होत नाही, तर इथं काय होतं, भूतकाळी रूप रँग आणि पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप होतं रंग. रिंग, रँग, रंग. तसंच राईट, रोट, रिटर्न असं त्याचं नियमानुसार बदल झालेला नाही. ते स्वतःच्या स्वतः नियमाने तयार झालेले असे त्यांचे रूप बदलतात, म्हणून हे आहेत इररेग्युलर. आणि आपल्याला टीईटीच्या आतापर्यंतच्या प्रश्नांमध्ये, पेपरमध्ये आपल्याला वाक्यामध्ये एरर स्पॉट करायला सांगितलेलं असतं आणि एरर स्पॉट करताना हे अशा प्रकारचे इररेग्युलर वर्ब्सवर अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. पुढं बघा. आता पुढचा प्रकार आहे मेन वर्ब्स. वर्ब्स मधला पुढचा प्रकार आहे, काही वर्ब्स हे मेन मुख्य क्रियापद असतात आणि काही वर्ब्स हे सहाय्यकारी क्रियापद असतात, त्याला ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतात. आता त्यातला मेन वर्ब्स काय असतो तर वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे पूर्ण करणाऱ्या क्रियापदांना मुख्य क्रियापदे म्हणजेच प्रिन्सिपल वर्ब असं म्हणतात. आय रीड अ बुक यामध्ये रीड ही क्रिया आहे, वाचणे. इथं एकच क्रियापद आहे वाचणे आणि वाचण्याची मुख्य क्रिया आहे, त्यामुळं हे आहे मेन वर्ब. काऊज आर युजफुल ॲनिमल. आता आर हे जे क्रियापद आहे इथं बघा जंबल व्हायला होतं की आर हे ऑक्झिलरी वर्ब मध्ये पण येतं, म्हणजे हेल्पिंग वर्ब मध्ये पण येतं आणि मेन वर्ब मध्ये पण येतं. मग यावेळेला आपण काय बघायचं तर क्रियापद, त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद कुठलं आहे. आता काऊज आर युजफुल ॲनिमल्स, ॲनिमल्स यामध्ये वेगळं क्रियापद, क्रिया दर्शवणारं क्रियापद आहे का, कुठला शब्द आहे का, ऍक्शन वर्ड. काऊज आहे ते नाउन आहे, युजफुल आहे ते त्याचं विशेष, त्याचा उपयोग सांगणार म्हणजेच एक विशेषण म्हणूयात त्याला, आणि ॲनिमल्स हे पण कॉमन नाउन आहे. तर हे नाउन आहेत. मग इथं क्रिया दर्शवणारा कुठला शब्द नाहीये, त्यामुळे आर हेच इथं मुख्य क्रियापदाची भूमिका निभावतं, म्हणून हे आहे मेन वर्ब. आता ऑक्झिलरी म्हणजेच मेन वर्बला सहाय्य करण्यासाठी काही क्रियापद आपण त्यांची मदत घेत असतो वाक्यामध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, इंग्रजी व्याकरणामध्ये. तर असे जे क्रियापद आहेत, मुख्य क्रियापदांना अपूर्ण अर्थ पूर्ण करण्यास मदत करणारे जे क्रियापद आहेत त्यांना सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स असं म्हणतात. इथं बघा, सीता इज रीडिंग अ बुक यामध्ये रीडिंग हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याला सहाय्य करणारं आहे ते इज हे ऑक्झिलरी वर्ब आहे. सीता रीडिंग अ बुक असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्याचा मराठीमधून भाषांतर केले असता काय होतं, सीता पुस्तक वाचत आहे. आणि जर आपण यातलं इज काढलं तर सीता पुस्तक वाचत एवढाच अर्थ होतो. त्यामुळे इथं इज हे सहाय्य केल्यामुळं त्या वाक्य पूर्ण होतो. सीता इज रीडिंग अ बुक,
सीता पुस्तक वाचत आहे, म्हणून याची मदत आपण घेतलेली आहे. असे जे मदत करणारे क्रियापद असतात ते ऑक्झिलरी वर्ब्स असतात. दुसरं उदाहरण बघा, टॉर्टोइज हॅड वोन द रेस. यामध्ये हॅड हे ऑक्झिलरी वर्ब आहे, वोन हे मेन वर्ब आहे. तर आपण पुढच्या प्रकाराकडे बघूयात. आता बघा, एनसीईआरटी आणि एससीईआरटीच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपल्याला एक्झाम मध्ये येतं, परीक्षेमध्ये असे त्या दृष्टिकोनातून विचारतात, पूर्ण वाक्य दिलेलं असतं आणि देतात आणि त्यात नियमात एकत्र आपल्याला विचारलं जातं. द टीचर हॅज एक्सप्लेन्ड द लेसन क्लिअरली. यामध्ये हॅज हे आहे ते ऑक्झिलरी वर्ब आहे, एक्सप्लेन्ड जे आहे ते मेन वर्ब आहे. मेन वर्ब प्लस रेग्युलर वर्ब आहे, कारण इथं ईडी लागलंय. ईडी हे सरळ नियमामध्ये बदल झालेलं रूप असल्यामुळं ते रेग्युलर वर्ब आहे. आणि त्यानंतर बघा, इकडं एक ट्रिक सांगितलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ट्रान्झिटिव्ह आपण चेक कसं करायचं, यामध्ये ट्रान्झिटिव्ह जे आहेत वर्ब्स आहेत, म्हणजे सकर्मक आणि अकर्मक हे क्रियापद ओळखण्यासाठी काय आपण सांगितलंय, व्हॉट असा प्रश्न विचारायचा आहे. मग आता व्हॉट असा प्रश्न विचारला, कुणाला विचारायचा? क्रियापदाला. मेन क्रियापद कुठलं आहे इथं? एक्सप्लेन्ड. तर एक्सप्लेन्डला या क्रियापदाला व्हॉट असा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळतं का बघा. व्हॉट एक्सप्लेन्ड द लेसन असा उत्तर मिळालं, म्हणजेच हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. म्हणून हे देअरफॉर इट इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. लक्षात आलं? आता आपण वर्ब वर सराव करूयात. बघा, प्रश्न काय चॅट मध्ये मला पाठवायचंय. खालील वाक्यामधील क्रियापद ओळखायचंय आणि काय कोणालाही ट्रिक वापरून त्याचा प्रकार पण सांगायचा आहे. मग तुम्ही वर्ब सांगा, पहिल्याचं वर्ब आणि त्याच्या पुढं ते कोणत्या प्रकारातलं आहे हे पण सांगा. टाईप करा. चॅट मध्ये पटपट येऊ देत. द बर्ड फ्लाईज हाय इन द स्काय. यामध्ये कुठलं क्रियापद आहे आणि ते कुठल्या प्रकारातलं आहे? पटपट येऊ देत चॅट मध्ये. ओके, बरोबर आहे आरती मॅडम. फ्लाईज, पार्वती मॅडम बरोबर आहे. आता त्याचा प्रकार पण दिला तर बरं होईल. प्रकार कुठले कुठले बघितले होते आपण? फ्लाईज ट्रान्झिटिव्ह. बघा, फ्लाईज ट्रान्झिटिव्ह आलंय. आता फ्लाईजला आपण व्हॉट असा प्रश्न विचारा, उत्तर येते का? काय उडतंय? ऑब्जेक्ट. द बर्ड हे सब्जेक्ट म्हणून आहे. रेग्युलर आहे. रेग्युलर आहे. रेग्युलर आहे का ते बघा. हे बघा, एकदा आपण प्रकारांवर आणखी एकदा नजर टाकू. आपण ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह हे प्रकार पहिल्यांदा बघितला होता. ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्हला आपण जर व्हॉट असं विचारलं तर उत्तर मिळालं तर ते ट्रान्झिटिव्ह असणार आहे. उत्तर जर नाही मिळालं तर ते इनट्रान्झिटिव्ह असणार आहे. त्यानंतर रेग्युलर, इररेग्युलर बघितलं होतं. त्यामध्ये ईडी हे ओळखणं सोपं असतं. ईडी असेल तर ते रेग्युलर असणार आहे. आणि रिंग, रँग, रंग, राईट, रोट, रिटर्न अशा प्रकारचं अनियमित क्रियापद असतात ते इररेग्युलर असणार आहेत.
त्यानंतर मेन आणि ऑक्झिलरी वर्ब असे प्रकार बघितले होते. बघा बरं. ए दीदी सांगा आता. आता चॅट करा. फ्लाईज. हा, दुसऱ्याचं उत्तर आलेलं आहे आरती मॅडम. अनाउन्स्ड हे बरोबर आहे, क्रियापद आहे, वर्ब आहे आणि ते इंट्रान्झिटिव्ह आहे. इंट्रान्झिटिव्ह म्हणतायत बघा. ट्रान्झिटिव्ह वर्ब फ्लाईज. ओके. दुसरं इरेग्युलर आहे. इरेग्युलर आहे का दुसरं रेग्युलर आहे बघा. अनाउन्स्ड ईडी आलंय. ईडी आलंय म्हटल्यावर ते एकदम ओळखायला सोपं आहे. रेग्युलर आहे. बरोबर, रेग्युलर आहे दुसरं. तिसरं बघा. द लिटल बेबी स्लेप्ट पीसफुली. हा, अनाउन्स्ड बरोबर आहे. इरेग्युलर, हा तिसरं स्लेप्ट करेक्ट आहे. तिसरं जे आहे ते इरेग्युलर आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे. व्हेरी गुड. आता असे इरेग्युलर वर्ब थोडे ठराविकच आहेत, ते आपण लक्षात ठेवूयात. आणि लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सराव खूप गरजेचा असतो बघा. यासाठी आपण सराव करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढं काही 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यामध्ये वाक्यातलं क्रियापदाचं वर्गीकरण करायचं आहे. वर्गीकरण कशाच्या दृष्टीनं? दे हॅव प्लेड व्हेरी वेल इन द टुर्नामेंट. यामध्ये आत्ताचेच प्रकार सांगायचे आहेत फक्त. क्रियापद कुठलंय बघा. आणि आता ह्यात 2 क्रियापद आहेत. परत त्यामध्ये रेग्युलर इरेग्युलर आहेत का बघा. पहिलं, दे हॅव प्लेड व्हेरी वेल इन द टुर्नामेंट. हॅव सपोर्टिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. बरोबर आहे. प्लेड रेग्युलर आहे. बरोबर आहे. पार्वती मॅडम बरोबर आहे. रोहिणी मॅडम बरोबर आहे. सॅंग. पुढचं आलं का उत्तर सुकेशनी मॅडमचं? ओके. रवींद्र सर बरोबर आहे. हॅव ऑक्झिलरी बरोबर आहे. प्लेड रेग्युलर बरोबर आहे. दुसरं बघूयात आपण. लता सॅंग अ ब्युटिफुल मराठी सॉन्ग. सॅंग हे वर्ब आहे आणि ते मेन वर्ब आहे. मेन वर्ब प्लस काय आहे ते? ऑक्झिलरी, मेन वर्ब प्लस इरेग्युलर आहे. मग असे उत्तर आलेलं आहे. करेक्ट आहे. संजय सर बरोबर आहे. पार्वती मॅडम बरोबर आहे. रोहिणी मॅडम बरोबर आहे. देवयानी मॅडम बरोबर आहे. डी आहेत, त्यांचं पण उत्तर बरोबर आहे. करेक्ट आहे. व्हेरी गुड. आता मगाशीचे जे उत्तर आपण बघितलो त्याची उत्तर इथं आहेत. फ्लाईज हे होतं. मग फ्लाईजला आपण व्हॉट फ्लाईज असं विचारल्यावर त्याचं आलं नव्हतं उत्तर, त्यामुळे ते इंट्रान्झिटिव्ह होतं. अनाउन्स्ड ह्याला पण आपण विचारलं, त्याला व्हॉट अनाउन्स्ड रिझल्ट हे उत्तर आल्यामुळं ते ट्रान्झिटिव्ह होतं. स्लेप्ट मध्ये काय झोपले तर त्याचं उत्तर आलं नाही म्हणून ते इंट्रान्झिटिव्ह होतं. दुसरा जो भाग होता, हॅव हे ऑक्झिलरी वर्ब आहे आणि प्लेड हे मेन वर्ब आहे प्लस रेग्युलर आहे. सॅंग हे मेन वर्ब आणि इरेग्युलर आहे. करेक्ट आहे. छान. ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिली, सहभाग नोंदवला, त्या सर्वांचं अभिनंदन. आपल्याला
एक मजबूत पाया करण्यासाठी व्याकरणाचा हा भाग खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपण आत्मविश्वासानं उत्तरं दिलीत आणि परीक्षेत पण आपण छान सराव करून पुढे जाणार आहोत. आता एक टास्क देते लगेच तुमच्या समोर. घरात आता फॅन असेल, फॅन, लाईट, तर चॅट मध्ये फॅन बद्दल 1-2 क्रियापद टाका. फॅन बद्दल. फॅन रनिंग. ओके, रनिंग. हा, ओके, फॅन रनिंग. हा, बरोबर आहे. आणखी मूविंग. ओके. स्विंगिंग. स्विंगिंग. ओके. वर्किंग. हा, छान. रोटेटिंग. करेक्ट. सुषमा पवार मॅडम बरोबर आहे. स्टॉपड. ओके, बंद झाला फॅन. फास्टिंग. हा, फास्टिंग बघा बरं वर्ब आहे का? फास्टिंग वर्ब येते का बघा. ओके, आता लाईट बद्दल द्या. लाईट, आपल्याकडे लाईट चालू आहे किंवा गेली आहे बघा, त्याच्याबद्दलचे 2-4 वर्ब द्या. रनिंग. ओके, लाईट रनिंग आहे. फॅन काय आहे पार्वती मॅडमचं नाही समजलं. बर, ब्राईट. बर, ऑफ. गो. स्टिकिंग. हा, ओके. शोईंग. ब्राईट. ओके, छान, व्हेरी गुड. आता आणखी एक, शायनिंग, ऑन, ऑफ. व्हेरी गुड. आता आणखी एक सांगते. आता आपण इरेग्युलर वर्ब बघितलो, सिंग, सॅंग, संग वगैरे. तसे 1-2 उदाहरणं द्या बरं इरेग्युलर वर्बचे. 1-2 वर्ब टाका, इरेग्युलरची उदाहरणं द्या चॅट मध्ये. ओके, रवींद्र सरांनी पाठवले. डन, व्हेरी गुड. संजय सर बरोबर आहे, राईट. कम, केम, कम. ओके. हा, ड्रिंक, मेक, मेड. व्हेरी गुड. गो बरोबर आहे. हा, ड्रिंक्सच ड्रंक होणार आहे. कॅच बरोबर आहे. छान उदाहरणं आली. आता आपल्याला टीईटी मध्ये असे इरेग्युलर वर्ब वर आधारित एरर स्पॉटिंगचे प्रश्न येतात. त्यामुळे आपण याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. ड्रॉ, गो, रोट. छान, बरोबर दिलात उत्तर. आणि वाक्यातले जे प्रकार आहेत, ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, हे ओळखताना घाई करायची नाही. एकदम शांत आपल्याला जी ट्रिक सांगितली आहे, व्हॉट आणि हुम, ही ट्रिक वापरायची आणि सावकाश शांतपणे उत्तर मिळालं तर ते ट्रान्झिटिव्ह असणार आहे, नाही मिळालं तर ते इनट्रान्झिटिव्ह असणार आहे. एवढं आपण लक्षात घेतलं का आपल्याला एकदम परीक्षेमध्ये या विभागावर जेवढे प्रश्न येणार आहेत तेवढे मार्क्स आपले एकदम फिट होणार आहेत. आता तुम्हाला या वर्बवर एक होमवर्क देणार आहे. होमवर्क लिहून घेता का बघा. तर आपल्याकडं जे आवडता तुमचा खेळाडू आहे किंवा आवडती एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीबद्दल एक 5 वाक्य लिहायची इंग्लिश मधून. आणि त्यामध्ये जे त्यांचं आपण वर्ब वापरणार आहोत त्या व्यक्तीविषयी, तर त्या व्यक्तीविषयींच्या वर्ब मध्ये किमान 2 ट्रान्झिटिव्ह असावेत, 2 इनट्रान्झिटिव्ह असावेत, 1 ऑक्झिलरी असावं, असं अट आहे त्यामध्ये. ती अट लक्षात घेऊन आपल्याला असे 5 वाक्य लिहायचे आहेत तुमच्या आवडता व्यक्ती किंवा खेळाडू बद्दल. लक्षात आला होमवर्क? आणि हा होमवर्क करा, सराव करा. ग्रुपवर त्याचा फोटो पाठवला तर एकदम बेस्ट होईल. जरी नसलं तरी तुम्ही त्याचा सराव करा. हा एक वेगळा अभ्यास. आपण दररोज असं छान खेळातून वगैरे अभ्यास केलं तर आपल्याला चांगलं लक्षात राहतं. म्हणून हा अभ्यास जरूर करा. त्यामुळं आपला सराव होईल
आणि आपला जो मिशन टीईटी आहे तो मिशन हा प्रवास हमारी मंजिल तक पहुंच जाएगा. म्हणून वाक्य लिहायचे आहेत 5 वाक्य, त्यामध्ये 2 ट्रान्झिटिव्ह, 2 इंट्रान्झिटिव्ह, 1 ऑक्झिलरी वर्ब असावं आणि त्यांना आपण काय करूयात, हायलाइट करायचं वेगवेगळ्या रंगाने. चला आपण आता पुढचा भाग बघूयात, ऍडवर्ब. तर पार्ट्स ऑफ स्पीच यामध्ये आपल्याला पुढचा जो भाग आहे ऍडवर्ब. आता नावातच ऍड वर्ब आलेला आहे. मग वर्ब मध्ये काहीतरी ऍड असतं, काहीतरी म्हणण्यापेक्षा त्या वर्ब बद्दल काहीतरी विशेष माहिती देणारा जो शब्द असतो तो ऍडवर्ब असतो. आता इथं खूप महत्वाचं आहे, आपल्याला आतापर्यंत आपण असं ऐकलेलं आहे की वर्ब बद्दल जे शब्द वर्णन करतं, वर्बचं जे वर्णन करतं तो ऍडवर्ब असतो. तर ऍडवर्ब आता मी पुढे येईल ते त्यावेळेला नक्की सांगते, त्यावेळेला आवर्जून लक्ष देऊन ऐका. आता एक मी तुम्हाला हाऊ डू यू डू इट असा प्रश्न विचारते आणि तुम्ही मी क्रियापद सांगणार आहे, एक क्रिया सांगणार आहे, मग ते तुम्ही मला चॅटमध्ये टाकायचंय. तुम्ही ती क्रिया कशी करता याबद्दल मला चॅटमध्ये पाठवा. मी क्रिया सांगते आता. पहिल्यांदा वॉक, चालणे. चालण्याची क्रिया तुम्ही कशी करता? स्लो, व्हेरी गुड. रवींद्र सर बरोबर आले, छान सांगितलं. फास्ट, ओके. स्लो, फास्ट, स्लो एवढं अशाच पद्धतीनं चालतो का आपण? बघा अजून काय येईल. केअरफुली, डल, ओके. बर, ठीक आहे. पुढचा एक क्रिया देते, टॉक. व्हेरी फास्ट, ओके. क्विकली, हा. आता पुढचं क्रियापद घ्या, टॉक, बोलणे. कसं करतो आपण? हाऊ डू वी डू इट? लाऊड, व्हेरी गुड, ओके. लाऊडली, हा, करेक्ट. फास्ट, पोलाइटली, फ्लुएंटली, व्हेरी गुड. छान उत्तर येत आहेत. स्वीट, ओके. केअरफुली, एकदम करेक्ट आहे. छान. रिस्पेक्टली, व्हेरी गुड. स्पीडीली, स्लोली, सायलेंटली, व्हेरी गुड, छान. तर बघा आता आपण जी क्रिया तुम्हाला थॉटफुली, व्हेरी गुड, क्रिया सांगितल्यावर ती क्रिया आपण कशी करतो यावर वर्णन करणारे तुम्ही शब्द दिलेले आहेत. त्याचं छान उत्तर येत आहेत. सेन्सिटिव्हिटी, सेन्सिटिव्हली, लवली, ओके, व्हेरी गुड. तर बघा जसं आपल्या शिक्षकी पेशामध्ये कसं शिकवावं हे महत्वाचं असतं, तितकंच इंग्रजीमध्ये कसं सांगणारा हा जो ऍडवर्ब आहे, कशी क्रिया घडते, शिकवण्याची क्रिया आपली कशी आहे, एकदम चांगलं उत्कृष्ट, तर हे कसं महत्वाचं असतं, तसंच ती क्रिया कशी घडते हे सांगणारा जो वर्ड असतो तो ऍडवर्ब खूप महत्वाचा असतो. आणि याच घटकाचा पाया आपण आता पक्का करूयात. तर बघा क्रियापदाबद्दल विशेष प्रेम दाखवणारा जो शब्द असतो, म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती दाखवणारा शब्द, क्रियापदाबद्दल जादाची माहिती देणारा शब्द जो असतो क्रियेबद्दल. आपण मागच्या तासाला ऍडजेक्टिव्ह बघितलं. ऍडजेक्टिव्ह हे नाउन आणि प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देत होतं आणि इथं जो शब्द आपल्याला एक्स्ट्रा माहिती देणार आहे तो क्रियेबद्दल देणार आहे. आणखी क्रियेबरोबरच जी टीईटी ट्रिक आहे ती पुढे आहे, त्यावेळेलाच मी सांगते. तर द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट द वर्ब इज कॉल्ड अन ऍडवर्ब. आता इथं आपल्या समोर एलिफंट दिसतोय
आणि एलिफंट बघा, द एलिफंट वॉक्स स्लोली, हॉर्स रन्स फास्ट. तर हे स्लोली आणि फास्ट हे काय आहेत? रन्स हे क्रिया आहे. रन्स कसा रन करतो? तर फास्ट. वॉक कसा करतो? तर स्लोली. क्रियेविषयी त्यांनी माहिती दिल्यामुळं हे जे शब्द असतात ते असतात ऍडवर्ब. आता हे ऍडवर्ब तयार करण्याचे नियम एकदम सोपे आहेत. स्लो, हॅपी, केअरफुली असे जे काही शब्द आहेत वर्णन करणारे, त्याला फक्त LY लागलं का ते काय होतात? ऍडवर्ब तयार होतात. बहुतांश जी विशेषणं आहेत, विशेषण ऍडजेक्टिव्ह, त्याला LY प्रत्यय लावला की त्याचं ऍडवर्ब तयार होतं. आपल्याला नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारे जे शब्द आहेत ऍडजेक्टिव्ह, त्यांना जर आपण LY लावलं तर ते ऍडवर्बचं काम करतात. तर आता इथं बहुतांश मध्ये असतं. आता इथं बघा पुढं बहुतांश म्हणलंय, पण इथं अपवाद आहेत. इथं मुद्दाम सरड्याचं चित्र दिलंय. सरडा हा रंग बदलूय. कधी कसा रंग बदलतो आपल्याला त्या ह्याच्याप्रमाणे लक्षात येत नाही. तर तसे काही ऍडवर्ब असतात. आणि हे ऍडवर्ब कुठले आहेत त्यांचं बघा, काही जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते ऍडजेक्टिव्हचं ऍडवर्ब होताना पूर्णपणे रूप बदलतात. आता गुड हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. सीता इज गुड गर्ल. मग गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे, तिच्याबद्दल माहिती देणारं विशेषण आहे. पण जेव्हा ते ऍडवर्ब, आता आपण इथं ऍडवर्बला LY लावलं की ते ऍडजेक्टिव्ह झालं हे बघितलं. पण आता हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत त्या ऍडजेक्टिव्हला आपण LY लावू शकत नाही. जे ऍडजेक्टिव्ह आहेत त्याला आपण LY लावू शकत नाही. गुडचं इथं ऍडवर्ब होताना ते वेल असं होतं. आणि असे अपवाद आहेत. म्हणून आपण कधी गुडला LY लावून गुडली असं कधीही म्हणायचं नाही किंवा तसं कधी होत नाही. तसंच बदल न स्वीकारणारे पण काही असतात. ते कसे बघा, तर काही ऍडजेक्टिव्ह जे आहेत ते ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब दोन्ही रूपात अजिबात बदलत नाहीत. फास्टच राहतं आणि हार्डचं पण हार्डच राहतं. तिथं फास्टली किंवा हार्डली LY असं लागत नाही. तर असे अपवाद खूप लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता इथं ट्रिक कशी लक्षात घ्यायची बघा, जेव्हा ऍडवर्ब विचारलं जातं तर ते ऍडवर्ब साठी आपण काय करायचं? वर्बला प्रश्न विचारायचे. वकील कसा प्रश्न विचारतो, कधी, कसे, कुठे, काय, तसं आपण वर्बला प्रश्न विचारायचे. वेन, हाऊ, वेअर, व्हाय असे प्रश्न विचारायचे आणि जर ह्याची उत्तरं आली की समजायचं ते ऍडवर्ब आहे. मी प्रत्येक तासाला सांगते, आपल्याला वाक्यामध्ये जो शब्द विचारलेला असतो त्याचा जॉब काय आहे, तो शब्द त्या वाक्यात कोणता रोल निभावतो, कोणती भूमिका करतो, याच्यावरून तो कुठल्या प्रकारचा पार्ट आहे हे आपण लक्षात घ्यायचंय. त्यामुळं वाक्याचा अर्थ समजून त्याची भूमिका काय आहे हे ओळखलं की आपल्याला 100% सक्सेस मिळतो. तर आता बघा, हे जे ऍडवर्ब आहेत त्या ऍडवर्बचे प्रकार इथं मी PTM फ्रीडा हे वाक्य लक्षात ठेवा किंवा हे शब्दांचा समुदाय लक्षात ठेवा. PTM फ्रीडा यामध्ये P फॉर प्लेस, T फॉर टाइम, M फॉर मॅनर, F फॉर फ्रिक्वेन्सी, R फॉर रिझन, I फॉर इंटरॉगेटिव्ह, D फॉर डिग्री, A फॉर अफर्मेटिव्ह. आता अफर्मेशन असे हे ऍडवर्बचे प्रकार आहेत. तर हे ऍडवर्बचे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी हे PTM फ्रीडा असं एक 10 वेळा मनातल्या मनात म्हणा किंवा म्यूट आहात तर सगळे अनम्यूट होऊ नका, न अनम्यूट होता म्हणा मोठ्याने. PTM फ्रीडा ऍडवर्ब, PTM फ्रीडा ऍडवर्ब,
PTM फ्रीडा ऍडवर्ब असं एक 10 वेळा म्हणा मोठ्याने. आता आपण हे एक एक करून बघूयात. PTM फ्रीडा यामधलं P फॉर प्लेस आहे, T फॉर टाइम आहे. आता इथं आपण प्लेस आणि ऍडवर्ब ऑफ टाइम आणि ऍडवर्ब ऑफ प्लेस आपण बघतोय. तर ऍडवर्ब ऑफ टाइम जेव्हा येतं तेव्हा आपण व्हेन असं विचारायचं. व्हेन वरून आपल्याला जी उत्तरं मिळणार आहेत ते असतं ऍडवर्ब ऑफ टाइम. मग आता मगाशी गो किंवा वेंट असे आले होते क्रियापद. मग व्हेन वेंट किंवा व्हेन गो असं प्रश्न विचारला, येस्टरडे, टुडे, टुमारो, लेट, अर्ली, नाऊ असे जे उत्तर येणार आहेत ते ऍडवर्ब ऑफ टाइम असणार आहेत, ज्यामुळे आपल्याला वेळ समजणार आहे, काळ समजणार आहे. काळ म्हणजे वेळ. त्याचबरोबर आपण पुढचा जो प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस. तर ऍडवर्ब ऑफ प्लेस यासाठी आपण व्हेअर हा प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला. व्हेअर कोठे, मग तिथं जेव्हा त्याचं उत्तर येणार आहे ते एक ठिकाण असणार आहे, स्थळ असणार आहे. ते स्थळ आपल्याला सूचित करणारा जो शब्द आहे तो असतो ऍडवर्ब ऑफ प्लेस. उदाहरणार्थ हिअर, देअर, डाऊन, बिलो, एव्हरीवेअर. हे दोन प्रकार आपण PTM फ्रीडा मधले दोन प्रकार बघितले. पुढचे दोन प्रकार बघूयात. ऍडवर्ब ऑफ मॅनर, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. मॅनर आणि फ्रिक्वेन्सी. PTM मधलं M जे आहे ते मॅनर आणि फ्रीडा मधलं F फ्रिक्वेन्सी. तर मॅनर जे असतं ते कसं होतं, क्रिया कशी घडत आहे, त्याची पद्धत कशी आहे, त्याची रीत कशी आहे असं सांगणारे जे शब्द असतात ते असतात ऍडवर्ब ऑफ मॅनर. मग इथं उदाहरणार्थ बघा, स्लोली, फास्ट, अँग्रीली, हॅपीली. हे असे जर ऍडवर्ब आले तर ते असतात ऍडवर्ब ऑफ मॅनर. त्यानंतर ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा, किती प्रमाणात घडतं असे सांगणारे जे शब्द असतात ते असतात ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. मग त्याला आपण काय प्रश्न विचारायचा, हाऊ ऑफन. तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेतलात तरी चालेल किंवा आपल्या ऍपवर मी हे सर्व उपलब्ध करून देतच आहे. तरी पण जर तुम्हाला आता सराव करण्यासाठी किंवा लक्षात सराव लगेच जर तुम्ही अभ्यास करत असाल तास झाल्या तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतले तर चालतील. तर हाऊ ऑफन असा प्रश्न आपण विचारला आणि त्याचं उत्तर आलं वन्स, ट्वाइस, ऑफन, ऑलवेज. ज्यामुळं त्या क्रिया किती वेळा घडली त्याची वारंवारिता समजते. असे जे दाखवणारे वर्ब आहेत, ऍडवर्ब आहेत, त्याला ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणायचं. पुढचं आपण बघूयात ऍडवर्ब ऑफ डिग्री आणि ऍडवर्ब ऑफ रिझन. PTM फ्रीडा मधलं D फॉर डिग्री, R फॉर रिझन. आता इथं डिग्री म्हणजे इथं प्रमाण, परिमाण दाखवणार, किती प्रमाणात हे झालेलं आहे, क्रिया घडलेली आहे. तर क्वाइट, व्हेरी, ऑलमोस्ट, फुल्ली अशा प्रमाणात ती क्रिया घडलेली असते आणि त्यामुळं त्याचं जे उत्तर येणार आहे ते असतं ऍडवर्ब ऑफ डिग्री. ऍडवर्ब ऑफ रिझन यामध्ये आपल्याला कारण समजतं, ती क्रिया का घडली, त्याचा हेतू काय होता असं स्पष्ट करणारे जे शब्द असतात ते ऍडवर्ब ऑफ रिझन असतात. पर्पजली, ऍक्सिडेंटली, देअरफॉर असे जे क्रियेचे वर्णन करणारे ऍडवर्ब असतात ते असतात ऍडवर्ब ऑफ रिझन. आता पुढचा जे प्रकार आहे ते आहे अफर्मेशन अँड निगेशन आणि इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब. आता यामध्ये अफर्मेशन म्हणजे आपल्याला निश्चिती आहे का नाही ही क्रिया घडण्यासाठी निश्चितता दर्शवणारे जे शब्द असतात ते असतं, किंवा नकारदर्शक जे दाखवणारे शब्द असतात ते असतात ऍडवर्ब ऑफ अफर्मेशन किंवा निगेशन. यामध्ये क्रियेची दृढता किंवा नकार सूचित करणारे जे शब्द आहेत जसे की शुअरली, सर्टेनली, नीदर,
नेव्हर हे शब्द ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन असतात. आणि इंट्रोगेटिव्ह हे बघा, प्रत्येक आतापर्यंत आपण जे जे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये बघितलं, प्रेपोजिशन असतील, ऍडजेक्टिव्ह असतील, आणि आता आज ऍडव्हर्ब, इथं प्रत्येक ठिकाणी इंट्रोगेटिव्ह हा प्रकार आहेच. मग आता आपलं जंबल काय होतं, म्हणून मी मगाशी पण सांगितलं आणि दर तासाला सांगते की त्या वाक्यात त्या शब्दाची भूमिका काय आहे, त्याचं काम काय आहे, त्याचा जॉब काय आहे, हे कायम डोक्यात ठेवायचं, कायम त्याला प्रश्न विचारायचा, ह्याचं काम काय आहे. त्या विचारलेल्या शब्दाचं त्याला विचार, तुझं काम काय आहे, तू काय काम करतोय इथं ह्या वाक्यात. मग जे काम दर्शवतं त्याच्यावरून पुन्हा आपण ह्या प्रकारांसाठी सांगितलेल्या ट्रिक वापरायच्या आणि तो कुठल्या प्रकारातलं ते कुठलं आहे हे लक्षात घ्यायचं. आता इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब बघूयात. त्यामध्ये व्हेअर, व्हेन, हाऊ, व्हाय या प्रश्नार्थक शब्दांनी क्रियेचं विशेषण दिलेलं असतं. त्या अव्ययांना ऍडव्हर्ब ऑफ इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब असं म्हणायचं. आता बघा, मगाशी मी तुम्हाला म्हणाले की एक ट्रिक आहे. आपल्याला आतापर्यंत माहिती होतं की ऍडव्हर्ब जे असतं ते फक्त वर्बचं वर्णन करणारं असतं. तर बघा, आता इथं असे प्रश्न आपल्याला परीक्षेत आलेले आहेत आणि एनसीईआरटी, एससीईआरटी मध्ये आपल्यासाठीची लेवल, ह्याच्या पुढचे लेवलचे आपल्याला प्रश्न येतात. आता उदाहरणार्थ बघा, लक्षात घ्या, ऍडव्हर्ब म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द फक्त नसतो, तर त्याच्याबद्दल तर असतोच, पण क्रियापदाबद्दल माहिती देतच तो विशेषणाबद्दल पण माहिती देत असतो आणि दुसरे जे क्रिया विशेषण असतं त्याच्याबद्दल पण माहिती देणारा शब्द असतो, तो ऍडव्हर्ब असतो. म्हणजे ऍडव्हर्ब फक्त वर्ब बद्दलच माहिती देत नसतो, तर वर्ब बरोबरच तो ऍडजेक्टिव्ह बद्दल आणि दुसऱ्या ऍडव्हर्ब बद्दल पण माहिती देत असतो. एक उदाहरण आपण बघूया. तिथं खाली एक वाक्य आहे बघा, ही रन्स फास्ट. आता फास्ट हे फक्त लक्षात घेऊयात, फास्ट काय काम आहे, जॉब काय आहे इथं, ही रन फास्ट. फास्ट काय आहे इथं सांगा चॅट मध्ये. पहिलं वाक्य खाली जे पायाचं वाक्य आहे, पायाचं जे वाक्य आहे पहिल्या पायरीतलं, तिथलं फास्ट काय काम करतंय, ऍडजेक्टिव्ह आहे का ते, ही रन्स फास्ट. करेक्ट आहे सुकेशनी मॅडम, ऍडजेक्टिव्ह आहे तिथं. रन्स हे क्रियापद आहे आणि क्रियापदाबद्दल माहिती दिलंय म्हणून ते ऍडजेक्टिव्ह होतं का वर्ब आहे. बघा बरं काय आहे, फास्टचं काम काय आहे इथं, ऍडजेक्टिव्ह आहे का ते, ऍडवर्ब आहे. बरोबर आहे सुकेशनी मॅडम, त्यांचं उत्तर बरोबर आले. ही रन्स फास्ट, इथं रन्स ही क्रिया आहे, हे क्रियापद आहे आणि क्रियेबद्दल विशेष माहिती दिलं म्हणून हे झालं फास्ट, इथलं ऍडवर्ब आलं. बरोबर. आता पुढचं वाक्य बघा, ही इज व्हेरी फास्ट. आता इथलं फास्ट काय आहे आधी हे सांगा मला, दुसरं जे वाक्य आहे. ही इज व्हेरी फास्ट, पटपट सांगा. वर्ब आहे का ते, इथं इज हे वर्ब येतं, फास्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे बघा, ऍडजेक्टिव्ह. ही इज व्हेरी फास्ट, तो खूप जलद आहे किंवा तो खूप फास्ट आहे. जलद म्हणजे इथं फक्त असं नाही, शार्प वगैरे असं आपण अर्थ घेऊयात. तो खूप फास्ट आहे. फास्ट हे विशेषण आहे, त्याच्याबद्दल, ही बद्दल माहिती देणारा शब्द आहे. आणि पुढचं जे तिसरं आहे म्हणजे दुसऱ्या वाक्यातलं फास्ट हे काय आहे तर विशेषण आहे. आता तिसरं बघा, ही रन्स व्हेरी फास्ट, इथलं फास्ट काय आहे सांगा.
तिसऱ्या वाक्यातलं. क्रियापद काय आहे? रन. रन बद्दल माहिती दिलंय फास्ट, त्यामुळे इथं ऍडवर्ब आहे. करेक्ट आहे. आता आपण लक्षात घ्या, ही ट्रिक लक्षात घ्या. ऍडवर्ब म्हणजे काय? तर क्रियेबद्दल माहिती देणारा जो शब्द आहे. आता इथं ऍडवर्ब म्हणजे काय काय होणार आहे बघा. पहिलं जे वाक्य आहे, ही रन्स फास्ट, यामध्ये क्रियेबद्दल माहिती दिलं, इथं हे झालं ऍडवर्ब. त्यानंतर ही इज व्हेरी फास्ट, इथं फास्ट हे विशेषण आहे आणि व्हेरी हे ऍडवर्ब आहे. मग ऍडवर्ब इथं कुठला झाला? व्हेरी. आणि व्हेरी कशाबद्दल आहे? तर विशेषणाबद्दल इथं ऍडवर्ब दिलेला आहे. त्यामुळं ऍडवर्ब कसं होतं बघा, विशेषणाबद्दल माहिती देणारा शब्द आहे, तो सुद्धा ऍडवर्ब झालेला आहे. तिसरं जे आहे, ही रन्स व्हेरी फास्ट, यामध्ये फास्ट हे क्रियाविशेषणच आहे, ऍडवर्बच आहे. रन बद्दल तो फास्ट पळतोय ही माहिती देत आहे, पण त्याच्याबद्दल आणखी माहिती देणारा व्हेरी हा शब्द आहे, त्यामुळे व्हेरी हा सुद्धा ऍडवर्ब येतो. म्हणजे ऍडवर्बची व्याख्या आपण बघा, लक्षात घ्या. ऍडवर्ब फक्त वर्ब बद्दलच माहिती देत नाही असं नाही, तर वर्ब बरोबर ते ऍडजेक्टिव्ह बद्दल आणि ऍडवर्ब, दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल पण माहिती देणारा जो शब्द आहे तो असतो ऍडवर्ब. आता इथं एकदम ओझरता आपण पटपट लक्षात घेऊयात. ऍडवर्बचे टाईप आहेत, त्याच्यासाठी आपण काय प्रश्न विचारायचे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यासाठीची उदाहरणं आहेत. टाइम साठी आपण व्हेन आपल्याला समजतं, मग त्याची उत्तरे येतील टुडे, अर्ली, नाऊ. प्लेस साठी व्हेअर विचारायचं, हिअर, डाऊन, एव्हरीवेअर. मॅनर साठी हाऊ विचारायचं, स्लोली, अँग्रीली, फास्ट. फ्रिक्वेन्सी साठी हाऊ ऑफन विचारायचं, ट्वाइस, ऑफन, ऑलवेज. डिग्री साठी हाऊ मच विचारायचं, क्वाइट, व्हेरी, ऑलमोस्ट. रिझन साठी व्हाय, पर्पजली, देअरफॉर. अफर्मेशन साठी रिअली, नो, शुअरली, नेव्हर. इंट्रोगेटिव्ह साठी क्वेश्चन आणि व्हेअर, हाऊ, व्हाय. आता शेवट आपण पटकन बघूयात. क्विज 2-3च प्रश्न आहेत. आता बघा, खालील वाक्यात ऍडवर्ब आणि त्याचा प्रकार ओळखायचा आहे. द सोल्जर्स फॉट ब्रेवली. पटकन चॅट मध्ये टाका. ऍडवर्ब कुठला आहे आणि त्याचा प्रकार सांगा. द सोल्जर्स फॉट ब्रेवली. ऍडवर्ब म्हणजे काय सांगितले? क्रियेबद्दल, विशेषणाबद्दल आणि दुसऱ्या क्रिया विशेषणाबद्दल माहिती देणारा शब्द. मग इथं क्रियेबद्दल दिलंय का? फॉट ही क्रिया आहे. हा, बरोबर आहे आरती मॅडम. ब्रेवली आणि मॅनर. व्हेरी गुड. ब्रेवली हे ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे, त्यामुळे तो आपल्याला त्याची पद्धत समजली. करेक्ट आहे. उत्तर पण दिलेलं बघा, ब्रेवली ऍडवर्ब ऑफ मॅनर. आता पुढचा बघा प्रश्न. आय हॅव विजिटेड मुंबई ट्वाइस. विजिटेड बद्दल काय माहिती दिली? कोण माहिती देत आहे बघा. कुठला आहे ऍडवर्ब सांगा. आय हॅव विजिटेड मुंबई ट्वाइस. चला पटकन. आय हॅव विजिटेड मुंबई ट्वाइस, यामध्ये काय? ट्वाइस. बरोबर आहे. ट्वाइस हे आहे ऍडवर्ब आणि ट्वाइस कुठला प्रकार आहे? फ्रिक्वेन्सी. व्हेरी गुड. बरोबर आहे उत्तर तुमचं. हाऊ ऑफन असं प्रश्न विचारायचा आपण आणि त्याचं फ्रिक्वेन्सी. व्हेरी गुड. छान. आज छान प्रतिसाद दररोजच देत आहे. असाच दररोज प्रतिसाद देत चला, सराव करा, कन्सेप्ट क्लिअर करत चला. आणि आपल्या या टीचर टू इलिजिबल टीचरसाठी, आपल्याला या सक्सेसफुल प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा देते.
एक फक्त आता ह्या ऍडवर्ब साठीचा टास्क लिहून घ्या. मगाशी तुम्हाला वर्ब साठीचा टास्क दिलाय. आत्ताचा एक घरचा अभ्यास बघा. आपले जे दैनंदिन कार्य आहेत, आपली दिनचर्या आहे, त्यामध्ये आपण 5 वाक्य लिहायचे आहेत आणि ती 5 वाक्य ऍडवर्बनी लिहायचे आहेत. म्हणजे त्या वाक्यात किमान एक तर ऍडवर्ब यायला पाहिजे. जसं की आय वेकअप अर्ली, आय ईट स्लोली. असं आपली जी दिनचर्या आहे, जे आपण क्रिया करत असतो, अशा क्रियांचे 5च वाक्य लिहा आता लगेच. थोड्या म्हणजे आपलं हे तास दोन्ही झाल्यानंतर आणि अभ्यास सराव करा. निश्चितच आपला प्रवास हमारी मंजिल तक पहुंचेगा. धन्यवाद. पुढच्या तासासाठी मी विनंती करते.